अटक करा, अटक करा, भंगार चोराला अटक करा, अटक करा, अटक करा, भंगार चोराला अटक करा। बड़े बड़े बाता भंगार विकून खाता, अरे बड़े बड़े बाता भंगार विकून खाता। अरे गली गली में शोर है, बंटी बबली चोर है, अरे गली गली में शोर है, बंटी बबली चोर है, अरे सुनील महाजन चोर है। मागील आठवड्यामध्ये पोलीस यंत्रणा आणि माध्यमांच्या जागरूकतेमुळे एक फार मोठी घटना जळगाव महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये घडली। ही घटना अत्यंत अकल्पनीय आहे। या घटनेच्या आधारे ज्या पद्धतीने माध्यमांमधून माहिती येते त्या माध्यमांच्या माहितीच्या आधारे महानगरपालिकेच्या गिरणा पंपिंग, दापोरा पंपिंग आणि जलशुद्धीकरण केंद्राच्या अशा एकंदरीत तत्सम मालमत्तांचं जवळपास कोट्यावधी रुपयांची मालमत्ता ही चोरीला गेल्याचं आढळलं आहे। मी सर्वप्रथम माध्यमांचं पोलीस यंत्रणेचं अभिनंदन करतो की त्यांनी या भंगार चोरीला सगळ्या जळगावकरांच्या समोर आणलेलं आहे। जळगाव महानगरपालिकेच्या आणि पर्यायानं 6 लाख जळगावकरांच्या मालकीचं कबाडाच्या आड लपून जे गवाड लबाडांनी कमवलं आहे त्याला माध्यमांनी आणि पोलीस प्रशासनाने जनतेच्या समोर आणलेलं आहे। एकंदरीत लोकप्रतिनिधी हे जनतेच्या हिताचे रक्षण करते असतात, परंतु ज्यावेळी तेच लोकप्रतिनिधी जेव्हा जनतेच्या हिताचे भक्षण करते होतात त्याचं अतिशय मूर्तिमंत उदाहरण हे आहे। ही जर घटना सगळ्यांनी ऐकली तर सर्व 6 लाख जळगावकर अत्यंत धक्कादायक माहितीने अत्यंत सुन्न झालेले आहेत। हा जो प्रकार आहे, ही जी घटना आहे ही धक्कादायक आहे, निंदनीय आहे, निषेधार्ह आहे, तितकीच लज्जास्पद आहे आणि लाजिरवाणी आहे। उपमहापौरांचे माजी महापौर तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेच्या जळगाव महानगरच्या उमेदवार यांचे पती व जळगाव शहराचे माजी उपमहापौर, जळगाव शहराचे माजी विरोधी पक्षनेते सुनील सुपडू महाजन हे या कोट्यावधी रुपयांच्या भंगार चोरीचे सूत्रधार असल्याची माहिती माध्यमांमधून आलेली आहे आणि पोलीस यंत्रणेने ती उघड केलेली आहे। आमची अशी मागणी आहे की या भंगार चोरांमुळे आणि विशेष करून माजी विरोधी पक्ष नेत्यासारख्या लोकप्रतिनिधीने जे हे काम केलेलं आहे हे 6 लाख जळगावकरांची मान खाली घालणारं आहे। जळगावच्या इतिहासातील संपूर्ण लोकप्रतिनिधींच्या कारकिर्दीवर कलंक लावणारी ही घटना आहे आणि म्हणून आमची पोलीस प्रशासनाकडे ही मागणी आहे, जर सूत्रधार माजी उपमहापौर सुनील महाजन हे असतील तर ते फरार आहेत, त्यांना तातडीने पोलीस यंत्रणेने अटक केली पाहिजे। महानगरपालिका प्रशासनाकडे देखील आमची मागणी आहे की हा जो भ्रष्टाचार किंवा ही जी चोरी उघड झालेली आहे कोट्यावधी रुपयांची, ही चोरी हिमनगाचा दृश्य भाग आहे असं आम्हाला वाटतं। म्हणजे याच्या कैक पटीनं जास्त मोठी चोरी आणि कैक पटीने जास्त मोठा अपहार आणि भ्रष्टाचार महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या मालमत्तेचा झाला असण्याची दाट शक्यता आहे।